नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहे चटपटीत शाबू, म्हणजे त्याला आंबट, गोड, तिखट या तिन्ही चवी त्याला असणार आहे. छान अशी टेस्ट असणार आहे या शाबूची. हा शाबू फक्त ज्यांना पित्त आहे त्यांच्यासाठी आहे, जे खाऊ शकत नाहीत. सुरुवात करूया. शाबू घातलेला आहे भिजवलेला. त्यामध्ये मी नेहमीप्रमाणे कूट घातलेला आहे आणि चवीपुरतं असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मी एकत्र करणार आहे. हातानं करू शकता किंवा चमच्यानं तुम्ही करू शकता. छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आज मी खिचडी बनवण्यासाठी साजूक तूप वापरणार आहे. बघा माझ्या डब्यामध्ये आहेत वेलदोडे. हे तुम्हाला मी नंतर सांगेन कधीतरी. छान असं आपण 2 चमचे मोठे मोठे तूप घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये तसं छान असं जरा थोडंसं मेल्ट होऊन द्यायचं किंवा वितळून द्यायचं छान असं. मध्ये आपण काय करायचं, खूप बारीक चिरलेला असा बटाटा आहे ना, तो मी घातलेला आहे. छान असा बटाटा बारीक चिरलेला 1 घेऊ शकता, अर्धा घेऊ शकता, तुमच्या ह्याच्यावर आहे. आणि ही सगळ्यात माझी फेवरेट खिचडी आहे. मला पित्ताचा त्रास असल्यामुळे मी ही खिचडी नेहमी वापरते किंवा बनवते. त्यामुळे मला पित्ताचा त्रास कमी होतो उपवासा दिवशी तरी ॲटलीस्ट. छान असा पण बटाटा भाजून घ्यायचा आहे, गुलाबी कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. पित्तांच्या लोकांसाठी काय करायचं आहे, सगळ्यात उत्तम पित्तांच्या लोकांसाठी लिंबू आहे. तुम्ही लिंबू किंवा आणि गरम पाणी उठल्या उठल्या हे प्यायचं आहे. ह्यानं पित्त कमी होतं. शाबूची फुडं बघूया आपण. छान असा मिक्स केलेला शाबू मी एकत्र करत आहे. असं छान असा ओतून घेतलेला आहे. नंतर ते हलवून घेत आहे. आता आपण हा भाजून घ्यायचा आहे. छान असं व्यवस्थित असं भाजून परतून घेतला ना, तुम्हाला सांगितले शाबू खूप छान पद्धतीनं होतो. किती छान दिसतोय बघा आता. हे खूप छान असं व्यवस्थित परतून घेतलं आहे. यामध्ये मी लाल तिखट किंवा हिरवी मिरची नाही वापरेल, कारण मुलांसाठी असतो ना. आज मला खूप गडबड आहे, माझं बाळ रडते. त्यामुळे मी ह्याला झाकून शिजवायचा प्रयत्न केलेला आहे, तेही कमी गॅसवर. आणि छान असा आपला शाबू वाफवलेला आहे किंवा हा वाफेवरचा शाबूही म्हणू शकता तुम्ही. बघा, ही लाल होण्यासाठी सेपरेट प्लेट काढलेला आहे. आणि आता काय करणार आहे मी, आयडिया तिखट वापरलेलं नाही म्हणून इथे हिरवी मिरची अशी मिक्सरमध्ये बारीक केली ती आता मी घालणार आहे. ही का घातली, कारण ही पटकन भाजते सुद्धा आणि टेस्ट ही खूप छान येते. सोबतच आहे साखर, आंबट गोड तिखट चव म्हणले ना, आणि सोबत आहे अर्ध्या लिंबाचं पाणी. हा माझा फेवरेट शाबू आहे किंवा खिचडी म्हणू शकता तुम्ही. छान अशी आंबट गोड तिखट चव आलेली आहे ना यामध्ये. आणि आता हे एकजीव एकत्र करून तयार आहे आपला उपवासाचा शाबू. आजची खिचडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण अशी बनवत असाल तर एक नंबरच, कारण का यानं पित्त कमी होतं. उपवासा दिवशी कसं असतं, उपवास असला की पित्ताचं प्रमाण खूप वाढतं. त्यासाठी ही रेसिपी आहे. पित्त काही वाढत नाही किंवा कमीच होऊन जाईल तुमचं त्या दिवशीचं तर.